नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आशिष कवळे. आज आलेलो आहे दिव्यामध्ये. आपण ही जी रांग आणि गर्दी बघत आहे, लोकप्रिय नेते शैलेश मनोहर पाटील नगरसेवक, आज त्यांचा वाढदिवस आहे. तर त्यांचे कार्यकर्ते आहेत, आपण आता त्यांच्याशी जुळत आहोत. काय सांगणार, आज दादांचा वाढदिवस आहे. दिवाळी शहरामध्ये असं वातावरण आहे की या ठिकाणी दादांचा वाढदिवस म्हणून दिवाळी साजरी होत आहे. मला शहरामध्ये वाढदिवस असतो, तो वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून केला जातो. मग आपण पण बघितलं असेल, गेले 4 दिवस या ठिकाणी छत्री वाटप होतं, विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप होतं, पण अजून गरीब जे दिवा शहरवासी आहेत त्यांच्यासाठी मोफत अन्नधान्य वाटप होतं आणि असे अनेक विविध कार्यक्रम असतात. मग ते वैद्यकीय शिबिर असो किंवा अजून याचा नोकरीसाठी मेळावा, जॉबसाठी जो मेळावा असतो तो असो, असे अनेक विविध माध्यमातून त्यांचा वाढदिवस आम्हाला भावी आमदार म्हणून हवे आहेत अशी सर्व लोकांची इच्छा आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने आमच्या दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. लोकप्रिय नेते शैलेश मनोहर पाटील दिवावासीचे, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आता परत जुळत आहोत. आपण काय सांगणार? आज या ठिकाणी जी गर्दी जमलेली दिसत आहे आपल्याला, ते खरोखरच दादांचं प्रेम आहे. फक्त दिव्यातल्या जनतेवरच नाही, तर दिव्यातले आपले कार्यकर्ते आहेत, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, लहान मोठे सर्व कार्यकर्त्यांचं हे प्रेम आपल्याला आज दिसून येत आहे. आज या दिव्याचा विकास करताना दादांनी कुठलाही विभाग सोडला नाही. फक्त माझा विभाग, हा माझा विभाग असं कधीही बघितलं नाही. जिथे जिथे ते गेले तिथं काय अडचणी असतील त्या दादांनी लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. आणि त्यामुळेच आज दादांच्यावर सगळ्या जनतेचं, दिव्यातील पूर्ण जनतेचं प्रेम आहे. आज आम्हाला पण अभिमान वाटतो. आज आमचा वाढदिवस असला, नाही तर आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा वाढदिवस असला, तर दादा हे खूप मोठ्या उत्साहात तो साजरा करतात. आणि आज या उत्साहामध्ये आम्हा सर्वांना कार्यकर्त्यांना सामील व्हायला भेटलेला आहे. खरोखरच आनंद वाटतो आहे. आणि आमच्या सर्वांची अपेक्षा आहे की दादा आमदारकीसाठी योग्य आहेत. आणि सर्व दिव्यातील जनतेचं पण असं म्हणणं आहे की दादा येणाऱ्या काळामध्ये आमदारकीसाठी योग्य उमेदवार आहेत. आणि आमचा सर्वांचा आशीर्वाद या वाढदिवसाच्या दिवशी दादांना पुरेपूर पाठिंबा असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालेला आहे.